पुण्यात महिला दिनाच्या दिवशीच एका बड्या बापाच्या मुलाचा नंगा नाच. मद्यधुंद अवस्थेतील गौरव अहुजा नावाच्या तरुणानं शास्त्रीनगर चौकातील सिग्नलवर स्त्रियांच्या समोरच अश्लील चाळे केले. पुण्यात नंगा नाच करणाऱ्या तरुणाचे वडील पोलिसांच्या ताब्यात. माझा मुलगा असल्याची लाज वाटते, त्यानं सिग्नलवर नव्हे तर माझ्या तोंडावर लघुशंका केली. मनोज अहुजांची प्रतिक्रिया. गौरव अहुजाचा माफी मागताना व्हिडिओ समोर. अश्लील चाळे करणारा गौरव अहुजा पोलिसांच्या ताब्यात. माझं कालचं कृत्य चुकीचं, मी मनापासून माफी मागतो. व्हिडिओतून गौरवचा माफीनामा. कराड पोलिसांनी गौरव अहुजाला पुणे पोलिसांकडे सोपवलं. गौरवसह मित्र भाग्येश पोलिसांच्या ताब्यात. दोघांवरही गुन्हा दाखल. भर रस्त्यात अश्लील चाळे केल्याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात. अत्याचाराच्या घटना वाढल्यानं महिलांना एक खून माफ करा. महिला दिनाच्या निमित्त रोहिणी खडसेंचं राष्ट्रपती मुर्मूंना पत्र. रोहिणी खडसे कोणाचा खून करत आहेत हे त्यांनी सांगावं. महिलांना एक खून माफ करण्याच्या रोहिणी खडसेंच्या मागणीनंतर गुलाबराव पाटलांचा सवाल. महिलांच्या अत्याचाराच्या घटनेत वाढ. महिलांनी पर्समध्ये मिरची पूड आणि रामपुरी चाकू ठेवावा. गुलाबराव पाटलांनी बाळासाहेब ठाकरेंच्या वक्तव्याची केली आठवण. प्रशांत कोरटकरच्या रोल्स रॉईस कारवरून महेश मोतेवाराचा धक्कादायक आरोप. केंद्रानं नेमलेल्या प्रशासकानं जप्त केलेली 500 कोटींची संपत्ती परस्पर विकल्याचा दावा. कृषी विभागातल्या घोटाळ्याची सुरेश धस ईडीकडे तक्रार करणार. धनंजय मुंडे वाल्मिक कराडनं कृषी विभागाचे 200 कोटी उचलले. सुरेश धस यांचा आरोप. तर ईडीला पत्र लिहून तक्रार करणार. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वैभवी देशमुखच्या जबाबात मोठा खुलासा. हत्याआधी संतोष देशमुख आणि आरोपी विष्णू चाटेमध्ये संवाद. लहान गोष्टीसाठी जीवावर का उठता, असं देशमुख विष्णू चाटेला म्हणाले होते. वैभवीचा तपास यंत्रणांसमोर जबाब. संतोष देशमुखांच्या हत्येचा कट शिजताना आरोपी चाटे आणि घुलेमधील संभाषण समोर. केजमधील एका ढाब्यावर हत्येचा कट शिजल्याची माहिती. दिवंगत संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांचा आज वाढदिवस. वाढदिवसानिमित्तानं धनंजय देशमुखांचा देहदान आणि नेत्रदानाचा संकल्प. बीड हत्या प्रकरणात वापरलेल्या हत्यारांची रेखाचित्र समोर. देशमुखांच्या हत्येसाठी आरोपींनी हत्यारं बनवल्याचं समोर. सीआयडीनं आरोपपत्रात जोडलेले फोटो समोर. लोखंडी रॉड, पाईप, क्लच असलेल्या वायरचा मारहाणीसाठी वापर. बीडमधील काँग्रेसच्या सद्भावना पदयात्रेचा नेकनूरमध्ये मुक्काम. मस्साजोग ते बीड काँग्रेसची सद्भावना यात्रा. मस्साजोगमधून काँग्रेसची सद्भावना रॅली. काँग्रेसच्या बड्या नेत्यांची मात्र अनुपस्थिती. रॅलीला नेत्यांचा पाठिंबा. शरीरानं आले नसले तरी मनानं सोबत. हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया. तर मतदारसंघात कार्यक्रम असल्यानं जाता आलं नाही, वडेट्टीवारांचं वक्तव्य. काँग्रेस अजगर. सद्भावना रॅली उशिरा सुचलेलं शहाणपण. संजय शिरसाटांची टीका. तर मंत्री झाल्यानं शिरसाट उत्साहातून वक्तव्य करतायत. हर्षवर्धन सपकाळ यांच्या कानपिचक्या. सतीश भोसलेवर गुन्हा दाखल, मात्र अद्याप अटक नाही. आज शिरूर बंदची हाक. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शिरूर शहरात पोलीस बंदोबस्त. लॉरेन्स बिश्नोईच्या नावाचा वापर करून सतीश भोसलेला धमकी. खोक्या भोसलेला लवकरच जेलमध्ये टाकण्याची मागणी. बिश्नोईच्या नावानं अज्ञाताकडून 2 दिवसांपूर्वी फेसबुक अकाउंट तयार करण्यात आलं होतं. परभणीत 2 शिक्षकांची कॉलेज कॅन्टीनमध्ये हाणामारी. परभणीच्या गंगाखेड येथील कॉलेजमधील घटना. शिक्षकांच्या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल. अंबरनाथमध्ये कोर्टाकडे जाणाऱ्या रस्त्याचं भाजप कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण. गुलाबराव करंजुले यांनी स्वतःच्या जागेतून तयार केला रस्ता. चिपळूण शहरातील अनेक तरुणांचा मनसेमध्ये प्रवेश. मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्या उपस्थितीत प्रवेश. पक्षातील गळतीनंतर सोलापुरातील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. संतोष पाटलांचं नाव जिल्हाप्रमुख पदासाठी जवळपास निश्चित. ठाकरेंकडून शिवसैनिकांना लढण्याचे आदेश. उदयसिंह पाटील उंडाळकर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर. सूत्रांची माहिती. उदयसिंह हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय विलास काका उंडाळकरांचे पुत्र. पृथ्वीराज चव्हाणांसह काँग्रेसला धक्का. काँग्रेसच्या शिवसेनेचं आज ईशान्य मुंबई निर्धार शिबिर. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत संबोधित करणार. मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांपैकी एकानं वाशिमचं पालकत्व पद स्वीकारावं. काँग्रेसचे आमदार अमित झनक यांची विधानसभेत मागणी. जळगावच्या जामनेर शहरात वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणावर नगरपालिकेची कारवाई. शहरातील अनेक मुख्य रस्त्यांवरील हातगाड्या आणि टपऱ्यांचे अतिक्रमण जेसीबीच्या माध्यमातून हटवलं. जळगावच्या नशिराबाद येथे घरगुती गॅस वाहनात भरणाऱ्याला तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक. 18 गॅस सिलेंडर, 1 टाटा मालवाहू गाडी आणि वाहनात गॅस भरणारे मशीन असा 4 लाखांचा मुद्देमाल जप्त. नंदुरबार बाजार समितीत कांद्याची आवक सुरू. किरकोळ बाजारात कांद्याला 20 रुपयांचा दर वाढवून देण्याची शेतकऱ्यांकडून अपेक्षा व्यक्त. धुळे जिल्ह्यात ठिबक तुषार सिंचनचे 50 कोटी रुपयांचं अनुदान थकलं. 8,000 शेतकऱ्यांनी अनुदानासाठी प्रस्ताव पाठवला. मागील 2 वर्षांपासून
काही शेतकऱ्यांना अनुदान मिळालंच नाही। जळगावच्या अमळनेर तालुक्यात विद्यार्थ्याकडून प्रामाणिकपणाचं दर्शन। मंगळूर गावात 2 मोबाईलसह पैशांची सापडलेली पिशवी विद्यार्थ्यांनी मूळ मालकाला परत केली। वेदांत पाटीलच्या प्रामाणिकपणाचं कौतुक होत आहे। जळगावात बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन। बौद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी आंदोलन। नंदुरबारमधील शहादा येथे भैय्यूजी जोशी यांच्या विरोधात ठाकरे गटाच्या वतीनं जोडेमारो आंदोलन। भैय्याजी जोशी यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ ठाकरे गट आक्रमक। जळगावात महापालिकेच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट महिला खेळाडू महिला कर्मचाऱ्यांचा पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते सन्मान। महापालिकेच्या वतीनं जागतिक महिला दिनानिमित्तानं कार्यक्रमाचं आयोजन। धुळे महापालिकेच्या 1107 कोटीच्या अंदाजपत्रकाला महासभेत मंजुरी। 1 एप्रिलपासून मालमत्ता करात 6% सूट। मालमत्ता कर 36%हून 30%वर। 100 दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रम। धुळ्याच्या शिरपूर तालुक्यात अतिदुर्गम भागातील 392 लाभार्थ्यांना ई-शिधापत्रिकेचं वाटप। परभणीच्या गंगाखेडमध्ये कॅन्टीनमध्ये उपप्राचार्य आणि प्राध्यापकांमध्ये मारहाण। विद्यार्थ्यांकडून संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद। व्हिडिओ व्हायरल। कल्याणमध्ये महिलांचे फोटो काढणाऱ्या विकृताला नागरिकांकडून चोप। खडकपाडा 12वे परिसरातील धक्कादायक घटना। मोबाईलमध्ये अनेक महिला मुलींचे फोटो असल्याचं समोर। आरोपी पोलिसांच्या रणातमध्ये शनिवारी सकाळी अर्ध्या तासाच्या फरकानं 2 महिलांची सोनसाखळी खेचल्याची घटना। निसर्ग आणि रिलायन्स रेसिडेन्सी भागातील घटना। दोन्ही घटनांमध्ये चोरटे एकच असल्याचं समोर। रेल्वे स्थानक परिसरातून 28 फेब्रुवारी रोजी दुचाकी चोरणाऱ्याला अटक। गोंदिया रेल्वे पोलिसांकडून आरोपी साहिद खानला अटक। अहिल्यानगरच्या कोतवाली पोलिसांकडून दुचाकी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक। आरोपीकडून 2,60,000चा मुद्देमाल जप्त। नागपुरात घरफोडी आणि वाहन चोरी करणाऱ्या आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या। 2 आरोपींना यशोधरा पोलिसांकडून अटक। भंडारा जिल्ह्यातील विविध रेती घाटांमधून अवैध रेती चोरी जोमात। प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप। यवतमाळच्या राळेगावमधील जुल्लर रेती घाटावर महसूल विभागाची कारवाई। जिल्हाधिकाऱ्यांकडून 10 रेतीचे ट्रॅक्टर जप्त। चंद्रपूरच्या मूल शहराजवळ वाघाच्या हल्ल्यात 2 मेंढरांचा मृत्यू। परिसरात भीतीचं वातावरण। नांदेडच्या किनवटमधील अंबाडी घाटात पट्टेदार वाघाचं दर्शन। वन विभागाकडे बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी। जालन्यात खवल्या मांजरीची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश। 3 वाहनांसह 6 आरोपी वन विभागाच्या ताब्यात।